नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंशुमनने इतकी मोठी मजल मारायचं ठरवलेलं आहे की त्याने चक्क त्या समरच्या केबिन मधील लॉकरवर डल्ला मारायचा आहे आणि चोरी करायचा प्लॅन केलेला आहे। इतक्या विचित्र पद्धतीने त्याचं वागणं चाललेलं आहे का तर त्याला बेटिंगला पैसे लावायचे आहेत आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अंशुमनने हे केलेलं कांड आहे। आता मात्र नेमकं त्याच वेळी स्वानंदीचे बाबा तिथं केबिन मध्ये असतात आणि स्वानंदीच्या बाबांनी अंशुमनला चोरी करताना पकडलेलं आहे। तेव्हा अंशुमनने त्यांना अक्षरशः ढकलून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अंशुमनने आणखी काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या म्हणजे तो पळून जात असतो पण अचानक समर आणि स्वानंदी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी अंशुमनची चोरी पकडून अंशुमनला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत, कारण अंशुमनच्या अंगात एवढी मस्ती आहे की त्याला काहीही करून आता ऑफिसमध्ये जाता येत नाही, तर ऑफिस मधले पैसे मिळवायचे आहेत आणि तिकडे बेटिंगला लावायचे आहेत। कारण काही झालं तरी अंशुमनचा जो खर्च आहे तो खूप मोठा आहे, त्याला असे वेगवेगळे वेड आहेत आणि सध्या तर अंशुमनने इकडे चिंगीच्या आयुष्याचं वाटोळच करायचं ठरवलेलं आहे। चिंगीचा गैरफायदा घेत आहे, तो चिंगीशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे, तिला चुकीच्या पद्धतीने तो ट्रीट करत आहे, अशा बऱ्याच गोष्टी घडत आहेत। अंशुमनने ऑफिसमध्ये डल्ला मारण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे त्याने डुप्लिकेट चावी बनवलेली आहे। आता हे सगळं सत्य समोर कसं येणार, स्वानंदी हे सगळं समोर कसं आणणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे चिंगी आणि अंशुमन। चिंगी खूप नाराज झालेली असते, चिंगीला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण ज्या पद्धतीने तिच्या कानाखाली बसलेली असते त्यामुळे तिला खरं तर धक्काच बसलेला असतो। तिला कळतच नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचे काय परिणाम होणार आहे त्याचा अंदाजही तिला नसतो, कारण मल्लिकाने तिचं थोबाड फोडलेलं असतं। तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की अंशुमन माझ्यासोबत आहे, अंश माझ्यासोबत आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही असं तिला वाटत असतं, कारण ती वेड्यासारखं अंशुमनवर प्रेम करत असते। अंशुमनच्या जाळ्यात ती अडकलेली आहे आणि अंशुमन मात्र तिचा गैरफायदा घेत असतो। आता चिंगी कॉफी घेऊन आलेली असते, तिला अंशुमनने सांगितलेलं असतं की माझ्यासाठी कॉफी घेऊन ये आणि मग अंशुमन तिथे आल्यानंतर चिंगीला म्हणत असतो की आता हा पाऊस जो आहे तो एन्जॉय करायचा, पण आपण रूम मध्येच हा पाऊस एन्जॉय करायचा आहे। चिंगी म्हणत असते की नाही, कोणीतरी येईल, कोणीतरी पाहिल, असं तिचं सुरू झालेलं असतं, पण अंशुमन मात्र ऐकत नाही। अंशुमन म्हणतो की नाही, काही होत नाहीये, मी सांगतोय ना तुला, कोणी येणार नाहीये, बंद कर दरवाजा तो, असं म्हणत तिच्यावरती तो जबरदस्ती करत असतो आणि तिला जबरदस्ती दरवाजा सुद्धा बंद करायला लावतो। तेव्हा ती मात्र घाबरलेली असते, पण अंशुमन मात्र वेड्यासारखं तिच्याशी वागत असतो। तिला म्हणत असतो की काहीही झालं तरीही अजिबात कोणाला काही यातलं सांगायचं नाहीये, कारण मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, असं सुद्धा तिला अंशुमनने सांगितलेलं आहे। या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे स्वानंदी समरला सांगत असते की काहीही गरज नाही मिस्टर राजवाडे, कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये, कारण तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही हे सगळं जे काही करताय, तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटतं की तुम्हाला काढा घेतला, औषधं घेतली पाहिजेत आणि तुम्हाला त्रास होईल, सर्दी होईल, असं काही होणार नाहीये, अजिबात काळजी करू नका, असं स्वानंदी समरला सांगत असते। समर मात्र म्हणत असतो काय, तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, आणि गरमागरम भज्यांची प्लेट घेऊन स्वानंदी ही समरच्या समोर हजर असते आणि त्याला सांगत असते की हे घ्या, आणि असं म्हणत समरला तिने ती भज्यांची प्लेट दिलेली आहे आणि तो सुद्धा खुश झालेला असतो। इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे चिंगी आणि त्याचबरोबर अंशुमन ऐकायलाच तयार नाहीये, तो चिंगीच्या मागच लागलेला आहे की नाही, मला काही सांगायचं नाहीये, आता मी जे सांगतोय तेच तुला ऐकावं लागणार आहे। आणि पुन्हा एकदा अंशुमन हा चिंगी सोबत एकत्र आलेला आहे, त्या दोघांचा रोमॅन्टिक सीन आपल्याला दाखवला जात आहे। खरं तर हे चिंगीवरती होणारा हा अन्याय आहे, कारण त्या बिचाऱ्या चिंगीला काहीच लक्षात येत नाहीये, हा माणूस तिला फसवतोय, तिच्या आयुष्याशी खेळतोय, या गोष्टीची जराही जाणीव तिला नाही, ती मात्र आंधळेपणाने त्याच्यावरती विश्वास ठेवून आहे। तर इकडे समर मात्र स्वानंदीला म्हणत असतो की स्वानंदी मॅडम,
तेव्हा स्वानंदी म्हणते की काय झालं. तेव्हा समरचं एकच म्हणणं असतं की स्वानंदी मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. खरं तर तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप छान वाटतंय. म्हणजे मला जसं वाटत होतं ना, हवं होतं ना, तसं वाटतं. मी खूप खुश असतो, फ्रेश असतो. तुम्ही एक पॉझिटिव्ह आहात, पॉझिटिव्ह एनर्जीचा स्रोत आहात, असं तो बोलत असतो. तेव्हा स्वानंदीला सुद्धा खूप बरं वाटत असतं. आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी एक वेगळाच गोंधळ झालेला असतो. तो म्हणजे चिंगीने पूजा केलेली आहे. अक्षरशः चिंगीने सरळ सरळ साडी नेसून देवघरात बसून तिने पूजा केली आहे. कारण तिला आता असं वाटायला लागलेलं आहे, अंशुमनने तिला ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे ती या घरचीच आहे. पण तिला कुठं माहिती आहे की अंशुमन आणि अंशुमनची आई काय आहे ते. एक वेळ स्वानंदी, समर, आजी सगळे ॲक्सेप्ट करतील, पण मल्लिका घरच्या मोलकरणीला सून म्हणून ॲक्सेप्ट करेल का? ही गोष्ट मात्र तेवढीच मोठी आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. स्वानंदी मात्र विचार करत असते. स्वानंदी म्हणते, ठीक आहे ना, पूजा तर केली, एवढं काय त्याच्यामध्ये, असं स्वानंदीचं म्हणणं चाललेलं असतं. आणि मग स्वानंदी सगळी परिस्थिती हँडल करते. आजीसुद्धा मल्लिकाला 4 शब्द ऐकवतात आणि त्या तिथून निघून जातात. स्वानंदी आता किचनमध्ये आलेली असते आणि काम करत असते. तेवढ्यातच चिंगीकडून तिला ऐकायला मिळतं की काय गरज आहे, म्हणजे आता घरच्या नोकरांनी चूक केली तर त्याला घराबाहेर काढलं जातं, पण मला का घराबाहेर काढतील ना, मी तर इथेच राहणार आहे कायमची. तेव्हा स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदीच्या लक्षात येऊ लागतं की काहीतरी वेगळं घडतंय. आणि स्वानंदी पाहते तर काय, ती अंशुमनच्या रूमकडे चाललेली असते आणि तिच्या कानावरती शब्द पडतात. ते म्हणजे, शिर्के, आज दादाचं शेड्यूल काय आहे, त्याच्या मीटिंग वगैरे कधी आहेत, तो केबिन बाहेर कधी असणार आहे, हे सगळं शेड्यूल तो जाणून घेत असतो. आणि स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते, नक्कीच याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय, असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. आणि इकडे चिंगीने जो काय राडा घातलाय त्याच्यामुळं तर स्वानंदीला कळायचंच बंद झालेलं आहे. कारण स्वानंदीला कळतच नाहीये नक्की ह्या चिंगीच्या डोक्यात काय सुरू आहे, चिंगी अशी का वागतेय. असे अनेक प्रश्न स्वानंदीला त्रास देत असतात. कारण काहीही झालं तरीही चिंगीचं जे वागणं आहे ते थोडं विचित्र वाटायला लागलेलं आहे स्वानंदीला. आणि म्हणूनच स्वानंदी विचार करायला लागलेली आहे. आणि त्यासोबतच इकडे आता समरकडे स्वानंदी येते आणि समरला सांगू लागते की मी तुमच्याबरोबर आज ऑफिसमध्ये येणार आहे. इकडे अंशुमनने तोपर्यंत भलतीच तयारी करून ठेवली. ऑलरेडी त्याने लॉकरच्या चाव्या बनवून ठेवलेल्या असतात आणि त्या लॉकरच्या चाव्या त्याच्याकडे असतात. इकडे आजी त्याचबरोबर स्वानंदी समर यांच्याशी बोलतात आणि आजी म्हणतात की ठीक आहे, जा तुम्ही दोघं. आता इकडे अंशुमनला माहीतच नाहीये की हे दोघं पण ऑफिसला येणार आहेत. तो मात्र खूप आनंदात आहे की चला आता आपला फायदा होणार आहे, हा विचार त्याचा चाललेला असतो. इकडे मंदाच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. मंदा स्वानंदीच्या बाबांना म्हणत असते की अहो, काय तुमचं चाललंय, तुम्ही कधी लक्ष देणार आहात आपल्या लेकीकडे, तिच्या आयुष्यात काय घडतंय, ती काय वागते, कशी वागते, या सगळ्या गोष्टींचा जरा विचार करा ना, असं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ती म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, एकदा तुम्ही जावई बापूंशी बोलून घ्या ना, म्हणजे जर का त्यांच्याशी बोललं आणि एखादा जरी प्रोजेक्ट तिला मिळाला किंवा कुठं संधी मिळाली तर नंतर तिनं आयुष्य घडवेल ना, थोडासा हातभार लागणं तर गरजेचं आहे ना. कारण बघा ना तुम्ही, असं तिचं म्हणणं असतं. शेवटी बाबा म्हणतात की ठीक आहे, कारण आत्ता जो काय निर्णय घेतलेला होता तो एवढा भयानक होता, सुषने जो काही निर्णय घेतलेला होता. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा मात्र आता इकडे या सगळं चालू आहे. आणि मग मात्र आता स्वानंदी आणि समर ऑफिसला निघालेले असतात. अंशुमनच्या हातामध्ये लॉकरची चावी असते आणि इकडे नेमकं स्वानंदीचे बाबा समरला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये आलेले असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता तो अंशुमन समरच्या केबिनमध्ये असतो. तो लॉकरमधले काही पैसे काढतो आणि त्याचबरोबर दागिने घेतो, कारण त्याला कॅश हवी होती आणि ती कॅश त्याने तिथून काढलेली असते. पण नेमकं स्वानंदीचे बाबा तिथं पोहोचतात आणि स्वानंदीचे बाबा तिथं आल्यानंतर स्वानंदीच्या बाबांनी त्याला पाहिलेलं असतं. तेव्हा मात्र अंशुमन तिथे असलेली वस्तू त्यांच्या डोक्यात फोडून मारतो, फेकून मारतो आणि त्यांचं डोकं फुटतं. तरीही बाबांनी त्याचा हात पकडलेला असतो, त्याला सोडत नसतात, आरडाओरडा करत असतात. त्याच वेळी आता तिथे समर आणि स्वानंदी आलेले आहेत.
समरने त्या क्षणी पोलिसांना फोन केलेला आहे आणि त्याचबरोबर स्वानंदीने बाबांना आधार दिलेला आहे. तर इकडे आता पोलिसांनी अंशुमनला पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा अंशुमनचा डाव हा उधळला गेलेला आहे. त्याला असं वाटत होतं की त्याने जे काही केलेलं आहे त्यामुळं तो सुखरूप सुटणार आणि त्याला जे पैसे हवे होते तेही मिळणार आहेत. पण पुन्हा मात्र अंशुमन आता अडकला गेलेला आहे. त्याला कळायचंच बंद झालेलं आहे, कारण ज्या पद्धतीने त्याने विचार केलेला होता सगळ्या गोष्टी त्याच्या विरुद्ध घडलेल्या आहेत आणि आता त्याच्या पुढे कोणताच पर्याय नाही, कारण तो पूर्णपणे अडकला गेलेला आहे. आता स्वानंदी आणि समर अंशुमनची कशा पद्धतीने वाट लावणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.